आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वतंत्र झाला. गुलामीच्या बेड्या तुटल्या, पण स्वतंत्र मिळाला म्हणजे सर्व काही मिळालं असं नव्हतं. आपल्या देशाला स्वतःचा कारभार चालवण्यासाठी, स्वतःच्या नियमांनी जगण्यासाठी एका मजबूत आणि न्यायपूर्ण पायाची गरज होती. हा पाया म्हणजे आपलं संविधान. आणि याच संविधानाचा जन्मदिवस म्हणजे 26 जानेवारी 1950. आज आपण जाणून घेणार आहोत की 26 जानेवारीला नेमकं काय घडलं होतं, का आपण 26 जानेवारीला संविधान जन्मदिवस म्हणून सुद्धा साजरा करतो, आणि संविधान बनवण्यासाठी कोणत्या अडीअडचणी आणि लोकांची मदत बाबासाहेबांना मिळाली होती. चला सविस्तर जाणून घेऊया संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल MH. 26 जानेवारी हा दिवस केवळ ध्वजारोहण आणि परेड पुरता मर्यादित नाही, तर तो प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या मूल्यांची ज्योत तेवत ठेवण्याचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की भारत केवळ भूभागाचा तुकडा नाही, तर विविध संस्कृती, भाषा आणि विचारांचा एकत्र गुंफणारी एक महान लोकशाही आहे. आपल्या मनात प्रश्न येऊ शकतो की संविधान लागू करण्यासाठी 26 जानेवारी हाच दिवस का निवडला गेला. यामागे एक मोठा आणि प्रेरणादायी इतिहास आहे. 1929 साल लाहोर अधिवेशन. रावी नदीच्या किनारी लाखो भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी पूर्ण स्वराज्याची शपथ घेतली. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या महान नेत्यांनी ब्रिटिश सरकारकडे संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली, पण ब्रिटिश सरकार काही ऐकेना. त्यामुळे 26 जानेवारी 1930 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संपूर्ण भारतासाठी स्वातंत्र्यता दिवस साजरा केला. त्या दिवशी प्रत्येक भारतीयाने प्रतिज्ञा केली की जोपर्यंत आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही. हा दिवस भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारा ठरला. जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि संविधान बनवण्याची वेळ आली, तेव्हा आपल्याला दूरदृष्टीच्या नेत्यांनी ठरवले की पूर्ण स्वराज्याच्या त्या ऐतिहासिक प्रतिज्ञेचा सन्मान करण्यासाठी 26 जानेवारी हाच दिवस संविधान लागू करण्यासाठी योग्य राहील. अशा प्रकारे 26 जानेवारी 1950 रोजी भारताने आपला स्वतःचा संविधान स्वीकारून प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर आपले स्थान निर्माण केले. संविधान लिहिणे हे काही साधे काम नव्हते. ते म्हणजे एका विशाल इमारतीचा पाया रचण्यासारखे होते, जिच्यावर संपूर्ण देशाचे भविष्य अवलंबून होते. हे काम एका व्यक्तीचे नव्हते, तर अनेक बुद्धिमान आणि दूरदृष्टीच्या नेत्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचे शिल्पकार. जेव्हा संविधान सभेची स्थापना झाली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. ही समिती संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी जबाबदार होती. बाबासाहेब हे केवळ एक कायदेतज्ञ नव्हते, तर ते समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी जगातील अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास केला होता. अमेरिका, ब्रिटन, आयर्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या सर्वांमधून त्यांनी भारतासाठी सर्वोत्तम काय असेल याचा विचार केला. बाबासाहेबांनी भारताच्या विविधतेचा, येथील सामाजिक विषमतेचा, जातीभेदाचा आणि गरिबीचा अनुभव जवळून घेतला होता. त्यामुळे त्यांनी संविधानात प्रत्येक भारतीयाला समान हक्क मिळतील, कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच संविधानात धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, आर्थिक समानता आणि मूलभूत हक्क यांसारख्या महत्त्वाच्या तज्ज्ञांचा समावेश झाला. बाबासाहेब एकटे नव्हते, त्यांना या कार्यात अनेक दिग्गजांनी साथ दिली. सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू, संविधानाच्या उद्दिष्टांच्या प्रस्तावाचे म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशनचे शिल्पकार. त्यानंतर द्वितीय सरदार वल्लभभाई पटेल, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष, ज्यांनी संस्थानांचे विलीनीकरण करून भारताला एक केले. त्यानंतर तृतीय डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संविधान सभेचे अध्यक्ष, ज्यांनी चर्चेचे नेतृत्व केले. त्यानंतर चौथे मौलाना अबुल कलाम आझाद, शिक्षण आणि संस्कृतीच्या बाबतीत महत्त्वाचे योगदान. त्यानंतर पाचवे सर B.N. राव, संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार, ज्यांनी अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास करून महत्त्वाचे इनपुट दिले होते. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, N. गोपालस्वामी अयंगार, K.M. मुन्शी, T.T. कृष्णमाचारी यांसारख्या इतर मसुदा समितीच्या सदस्यांनीही बाबासाहेबांना मोलाची मदत केली होती. या सर्वांनी मिळून 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस एवढा प्रचंड कालावधी लावून हजारो बैठका घेऊन
अनेक चर्चा वादविवाद करून जगातील सर्वात मोठे आणि विस्तृत संविधान तयार केले। या काळात तब्बल 7635 दुरुस्त्या सुचवण्यात आल्या। त्यापैकी 2473 दुरुस्त्यांवर सखोल चर्चा करण्यात आली। संविधान तयार करणे म्हणजे केवळ कायदे लिहिणे नव्हते, तर ते एका नवीन राष्ट्राचे भविष्य घडवणे होते। या प्रवासात अनेक आव्हाने उभी राहिली। सर्वप्रथम फाळणीचे दुखणे। देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण भारताची फाळणी झाली। यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि विस्थापन झाले। या दुःखातून बाहेर पडून एक संघ भारतासाठी संविधान लिहिणे हे मोठे आवाहन होते मित्रांनो। तर द्वितीय, संस्थांचे एकत्रीकरण। भारतामध्ये 500हून अधिक छोटी मोठी संस्थाने होती, ज्यांना भारतात सामील व्हायचे नव्हते। सरदार पटेल आणि व्ही.पी. मेनन यांनी प्रचंड मुस्तीगिरीने त्यांना भारतात सामील केले, पण संविधानात त्यांची जागा काय असेल हे ठरवणे कठीण होते। नंतर तृतीय, विविधता जपण्याचे आवाहन। भारतात अनेक धर्म, भाषा, जाती आणि संस्कृतीचे लोक राहतात। या सर्वांना समान न्याय मिळेल आणि त्यांची ओळख जपली जाईल असे संविधान बनवणे हे एक मोठे आव्हान होते। काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्वांना एक समान न्याय हवा होता। त्यानंतर चौथं, सामाजिक विषमता। जातीभेद आणि अस्पृश्यता यांसारख्या सामाजिक समस्या खोलवर रुजलेल्या होत्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विरोधात आवाज उठवला आणि संविधानात अस्पृश्यता कायद्याने रद्द केली। अनुच्छेद 17 आणि सर्वांना समान हक्क दिले। पाचवा, आर्थिक विषमता। स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत आर्थिकदृष्ट्या गरीब होता। संविधानात समाजवादी विचार स्वीकारून गरिबी कमी करण्याचा आणि सर्वांना आर्थिक न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। त्यानंतर सहावा, भाषेचा प्रश्न। भारताची कोणती राष्ट्रीय भाषा असावी हा एक मोठा वाद होता। हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्यावरून अनेक राज्यांनी विरोध केला। शेवटी हिंदीला राजभाषा, अधिकृत भाषा आणि इंग्रजीला संपर्क भाषा म्हणून स्वीकारले गेले। मग सातवा, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांचे संतुलन। नागरिकांचे मूलभूत हक्क आणि राज्यासाठी असलेल्या धोरणांचे मार्गदर्शक तत्वे यांमध्ये संतुलन साधणे महत्त्वाचे होते। मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत, तर मार्गदर्शक तत्वे ही राज्याला धोरणे बनवताना मार्गदर्शन करतात। या सर्व अडीअडचणींवर मात करत आपल्या महान नेत्यांनी एक असे संविधान दिले जे आजही आपल्याला मार्गदर्शन करते आणि भारताला एक मजबूत लोकशाही राष्ट्र म्हणून उभे ठेवते। 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। हा केवळ सरकारी कार्यक्रम नाही, तर तो प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणारा दिवस आहे। चला तर जाणून घेऊया की 26 जानेवारीला देशात कोणकोणते कार्यक्रम होतात ते। दिल्लीतील कर्तव्य पथावर सकाळी राष्ट्रपतींकडून ध्वजारोहण केले जाते। त्यानंतर राष्ट्रपतींना 21 तोफांची सलामी दिली जाते। भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदल आपल्या शौर्याचे आणि तांत्रिक सामर्थ्यांचे प्रदर्शन करतात। रणगाडे, मिसाईल प्रणाली आणि विविध शस्त्रास्त्रे या परेडमध्ये दिसतात। प्रत्येक राज्य आपल्या संस्कृती, कला, परंपरा आणि विकासाचे प्रतीक असलेले सुंदर चित्ररथ म्हणजे झलक सादर करते। हे चित्ररथ पाहून भारताच्या विविधतेचे दर्शन घडते। भारतीय वायुदलाची विमाने आकाशात तिरंग्याच्या रंगाचे उधळण करत चित्तथरारक उड्डाणे करतात। देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आणि नागरिकांना शौर्य पुरस्कार प्रदान केले जाते। दरवर्षी परदेशी राष्ट्रमुखांना प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले जाते। मित्रांनो, प्रजासत्ताक दिन हा केवळ आपल्या इतिहासाची आठवण करून देणारा दिवस नाही, तर तो आपल्या वर्तमानाचे मूल्यमापन आणि भविष्यासाठी प्रेरणा देणारा दिवस आहे। हे संविधान आपल्याला आपले हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून देते। आपल्या संविधानाने आपल्याला एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून जगामध्ये ओळख दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर संविधान निर्मात्यांचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रत्येक भारतीयाने संविधानाने दिलेल्या मूल्यांचे पालन करणे, देशाची एकता आणि अखंडता जपण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। मित्रांनो, या 26 जानेवारीला आपण सर्वजण पुन्हा एकदा आपल्या संविधानाच्या मूल्यांची शपथ घेऊया आणि एक मजबूत, समृद्ध आणि न्यायपूर्ण भारत घडवण्यासाठी कटिबद्ध होऊया। आपण सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।